झाले. पण दारूबंदीच्या वेळेस इथे ह्या घरात आकाशवाणी केंद्रात लोक आले होते मुलाखतीसाठी. बर. दारूबंदी केली हा ना, हा कसं काय म्हणजे दारूबंदी केल्यानंतर काय वाटलं तुम्हाला काय? हा हा मग ते बाईने मुलाखत दिली. हा. आशिषी बाईलाच केलं होतं हो. हा नाही का? हा आशिष बाई घाबरत नाही ना, हा म्हणजे शिक्षिक बाई जरा ह्या करते. हा. मग त्या मुलाखतीमध्ये अं, एक आमची कांबळेबाई आहे ना, हम्म. तिने मुलाखत दिली. हम्म. आणि 5-3-77 म्हणजे 6-2ला दारूमध्ये शपथ. हम्म. आणि तिसऱ्या महिन्यात सुजा मंडळाचं उद्घाटन हम्म. कधी 77 साली. 77 साली झालेले हा, सुजाता भंते मंडळ. प्रबोल त्यांच्यासाठी. भंते प्रबोल थायलंड. हम्म. हं? अध्यक्ष होते सुमन, सेक्रेटरी होते सुप्रिया सोनू कदम. हम्म. तर आमचं कसं आहे, हे इथं चालायचे वंदन, इथं विहार होतं एक, हा म्हणजे देऊळ. हा. आता ते पाडलं लोकांनी, तर तिथं झालं. आणि भंते यायचे आम्हाला शिकवायला, हम्म. थायलंडचे भंते इथं. हो. आणि मेश्राम वगैरे, आमचा काय गुरु जाधव वगैरे, पाशांचे वगैरे, हा. ते सगळे यायचे. इथं एक वंदन व्हायचे, पाशाला एक वंदन व्हायचे. पण इथं शनिवारी कंटिन्यू यायचे लोक, बर. इथं वंदना वगैरे हा हा. घ्यायचे. त्यामुळे इथल्या लोकांना समजा असं बसवलं लायनीने, हम्म. नाही का, आपण लहान मुलं बसवतो. हा, हम्म. तू एक बुद्ध एक एक ओळखते भरे, त्याच्यावर दुसरी तिसरी असं करून ते वंदना सगळ्यांच्या पाठ, हा. मुलांच्या एकूण एक वंदना हो पाठ. हो. असं एक पण नाही सापडणार की कुणाला वंदन आहे. मुलं असो, म्हातारे माणसं असो, तरुण असो, तरुण, वंदना सगळ्या पाठच करून घ्यायचे ते. हा. तेव्हा पण लोक पण असे आवडीने येत असतील ना. हा. आता नाही तशी काय परिस्थिती. होतं, आता गावातले लोक काय करतात, समजा काय एखादा कार्यक्रम असला तर काहीतरी आमिष असतं ना, हा तसं आपण पण हे करायचं ना. हा हा, पाठशाळा होती, बोल पाठशाळा. हा. आता मुलं आली वंदना शिकवायचे, सिद्धार्थ बोर शाळा पाठशाळा. हम्म. त्याला शिकवायचं ना, म्हणल्यानंतर ते बसून राहणार. हम्म. पण त्याला काहीतरी आमिष दिलं पाहिजे का नाही. हा मग आपण त्याला काहीतरी द्यायचं, का आणू खाय बिया सगळं हा ठेवायचं. हा मग ते बाळ हालतच असं हा. वगैरे. असे आशा असते. माणूस काय होतं, खायला असलं की माणूस हे होतं. आणि त्यावेळेस बघा, समारोप झाला होता, दारूबंदी समारोप. हा. 6/2/1977. हम्म. अध्यक्ष होती ताराबाई साठे, खासदार. खासदार होते का? हा, खासदार होते हा ती. जिल्हाधिकारी कलेक्टर हा. दिनेश अब्दुलकर. हा. आणि त्यावेळेस बेड आणला होता, वरच्या बाजूला सरकारी बेड, पोलीस बेड आणला होता, हा खूप हा मोठा. हा. आणि काय झालं, त्या पिरियड मध्ये जरा थोडस वादविवाद झाला. गावातले झाले ते, इथं पोलीस बिल हे आले म्हणून ती बाई इथं आली ओरडत. हा. ओरडत आलं तर मग ते सरकारी बँडवाले काय म्हणले, बाबा काय का, चला आमच्या बरोबर, आम्ही गावात येत नाही का, ते गावात आम्ही कधी जात, हम्म. चला म्हणले आमच्या गावात नाही का ते, नाही म्हणे तुम्ही जा. मग त्यांनी धरून आणलंय, त्यांनी भांडणं केली, धरून आणले त्याला. हम्म. आता 1978 साली समजा आम्हाला रजिस्टर नंबर मिळाला, हा. 4/3/1978. सिद्धार्थ मंडळाला MS12, MS14, F11-18. हा. आता आमच्याकडे बालवाडी होते, सिद्धार्थ शिशुविहार. हा, ते कोण चालवायचं? सुप्रिया कदम, सुप्रिया सोनू कदम. अच्छा. हा, मग ती चावडी. बालवाडी तुम्ही स्वतःच बनवली होती कशी? हा, मुलं इथली हा गावातली काय यायची, गावातली जास्त यायची. हा तर त्याचा फायदा काय व्हायचा गावातल्या लोकांचा, हा मुलं आणून सोडून द्यायची. हा मग त्याला मोकळं झालं काम करायला शेतात. हा पण ते सोडून द्यायचे, कंटिन्यू आणायचे. हा. बालवाडी आला, मिसेस शिकवायची. हम्म. त्यावेळेस ते मंजुरी पण झाली ते बालवाडीला वगैरे. हा मग त्यांचे खेळले वगैरे. सिद्धार्थ शिशुविहार. हा. आणि शिक्षकाचं काम करायचं सुप्रिया कदम. हम्म. तर ते त्यावेळेस आम्हाला ग्रँड मिळाली, हा. त्या ग्रँड मधून त्यांचे खेळले वगैरे आणले ते. आता आहे का ती बालवाडी? आता मी काय तुम्हाला सांगतो, संपलं खाला झालं, काही नाही राहिलं आता. काही हा. भालवेडे गेले, ते देऊळ पण मोडून टाकलं आता मध्ये. पण मग ती बालवाडी तुम्ही कंटिन्यू सुरू नाही का ठेवली आतापर्यंत? बालवाडीची शाळा? हा, ऐका, हा आता हे गावात काय आले, हा गावात शाळा आहे, हा इमारत आहे, शिक्षक आहे, मुलं कुठे आहे? हा. गावातली अशी अवस्था झाली.
आता काय करायचं? मग बालवाडीतले काही मुलं काढून त्या शाळेत दिले. हा आमचे बालवाडी हे केली, त्यांना दिली मुलं. हा काय ते शिक्षक आहेत आपलेच होते सगळे हे. हा हा काय करायचं? सारखेच यायचे. मग काय जरा भट मला हे गावातले काही लोक वरल्या गावातली, हम्म. अरे मुलं पाठवा शाळेत नाही का? तर ते शाळा शाळा आहे, शाळा आहे, शिक्षक आहे, मुलं कुठे आहे? हा त्यावेळेस परत जास्त शिक्षणाला काय एवढं महत्व नाही. हम्म. त्याला धरून धरून मुलं आणून शाळा सुरू केली इथं त्यावेळेस. हा आणि या चावडीचं आमच्या आहे ना, चावडी बांधले त्याचं भूमिपूजन वरल्या गावात चावडी बांधली त्यावेळेस. हम्म. वरल्या गावात आहे ना चावडी, 13/4/82 साली त्याचं हा 1982 साली चावडी बांधली. पण आमच्याकडे कसं सायलं स्थापना मूर्ती स्थापना केली. तुमची नोकरी कशी लागली ते सांगा हा आता. आता चोकरी सांगतो आता. हा ते जाऊ दे आता. आता आहे ना, हा मी मी आंदोलनात भाग घेतला होता नाही हा का, भागाविरुद्ध आंदोलन. हा त्यावेळेस आरपीआयचे काही लोक होते आपले, हा एकूण सगळे टोटल 300 लोक होते सगळे. हा आरपीआय पण इतर पक्षाचे होते. हम्म. काय हम्म. तर बाबा आढाव, शांताराम दिवेकर, हम्म. महापौर, हम्म. परत आपल्या आरपीआयचे सगळे, हम्म. तर अशा बाकीचे बोलून आंदोलनात भाग घेतला. हम्म. तर आम्हाला काय मिळालं, आता एकदा हे शिक्षण जर झाली तर नोकरी नाही लागू शकत नाही का. हा हा तर मग आम्हाला 1 दिवसाची सजा दिली, कोर्ट उठेपर्यंत सजा. काय कोर्ट उठेपर्यंत. कोर्टात आलो, कोर्ट उठेपर्यंत सजा दिली. हम्म. आता मी नोकरी 12/2/79 साली कामाला लागलो. 12/2/79. हम्म. त्यावेळेस त्याच्या आधीवर मी ग्रामपंचायत सदस्य होतो, सरपंचाच्या रेसमध्ये होतो. मी निवडून आलो. एकूण 7 जण होते, हा. एकूण 7 जण. हा हं? 7 4 आमच्याकडे होते, 3 त्यांच्याकडे होते विरोधी पार्टीकडे. हा झाली का 7? हो आता आमचा सरपंच होणार. हा तर मी म्हणलो मला सरपंच व्हायचंय. हा आपण लावून धरलं. हा 12/2/79 ची गोष्ट आहे. बर बर. हा हा. म्हणलं आता आम्हाला सरपंच व्हायचंय, हा तुम्ही काही करा, मी सरपंच होणार म्हणले. हा. योगायोग काय झाला, त्यावेळेस आमची विरोधी पार्टी जे 3 लोक, हा माझा कॉल माझा कॉल त्यांच्या हातात गेला. हा कुणाच्या? विरोधी पार्टीच्या. हम्म. अहो ते काय इतके खुश झाले ना, हा त्यांनी उड्या मारत आम्हाला घरी कॉल आणून दिला. हा कोण देईल का? सहजासहजी नाही का, हा विरोधी पार्टी आपला कॉल देईल का? पण नाही. हा ते लोक खुश का झाले हा. की आता हे सरपंच होऊ शकत नाही, इथं लहान झाला. हा. त्यांनी पहिला कॉल घरी आणून दिला. हम्म. 19 साली, हा. 12/2/19 साली असं झालं. त्यांनी कॉल आल्यानंतर, मग कॉल म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यू देऊन आले होते का कॉल मुलाखत? नाही, इंटरव्ह्यूचा कॉल आला होता. अच्छा इंटरव्ह्यू. हा बर. कॉल आला. मग काय झालं, कॉल आल्यानंतर आमच्या गावात थोडस हे झालंय सरपंचावर. हा आता ते आम्हाला केदार भटाचा विरोध होता. हा विरोध म्हणजे कसं आहे, म्हणजे त्या ह्या गावाच्या लोकांनी त्याला भडकावलं. हा हे जर सरपंच झाले की तुमची दारू बंद, आणि आम्ही दारूबंदीचं काम करायचो ना. हा हा. आमचे ते हे होतं वजन ना का तेव्हा. हम्म. हे जर सरपंच झाले की मग त्याचा विरोध झाला. हम्म. अरे एका पार्टीचा विरोध होता. हम्म. आता हे होलं, मी तो होणार सरपंच नाही का. हम्म. तुझे कॉल आल्यामुळे आपण पण बोललो नको, हा. काय उपयोग नाही ना काय. हम्म. मग ते बोललो नको. मग आमचे वडील वारले. हम्म. वडील वारल्यानंतर कॉल घेऊन जेमकडे गेलो हम्म. फॅक्टरीमध्ये. हम्म. आमचे वडील वारले, त्याचा मूर्ती दाखला तयार केला नाही का, हम्म. सावडलं. हम्म. वडिलांचं सावडलं. त्या दिवशी फॅक्टरीमध्ये गेलो, हा त्या मूर्तीचं हे घेऊन गेलो. हा. आणि मग जेबला भेटलो. हम्म. जेबला भेटल्यानंतर जेबने गाडीची खाली केली. ते म्हणले तुम्ही पेयला द्या, कागदपत्र पेयला दिले. हम्म. मग 12/2/79 मग ते कामाला लागलो. असं झालं. म्हणजे अनुकंपा याच्यावर लागले थोडक्यात. हा बघा त्यावेळेस एम्प्लॉयमेंटचं कार्ड होते बघा. हा एम्प्लॉयमेंटचं कार्डचं
10 वर्ष कार्ड हे होतं, पण एक तारीख चुकली. एक तारीख चुकली की ते बार्ड. हां. त्याच्यानंतर परत कार्ड कार्ड काढलं. हम्म. पुन्हा 10 वर्षे. 20 वर्षे कार्डात गेले. हा. 20व्या वर्षी कॉल आला. बर. हां. हम्म. वय झालं किती 35. हा. वय 35 झाले आणि 35व्या वर्षी नोकरी लागलं. त्यामुळे सर्व्हिस कमी झाली होती. हम्म. आता हे तर बघा, आम्ही ग्रामपंचायत निवडणुका लढवल्या. हम्म. काही बिनविरोध पण नाही काय हम्म. निवडणुका लढवल्या. हम्म. आमचे लोक घेतले, इथले घेतले, तिथले घेतले. हम्म. बहुजन समाज पार्टीचे आमचे मंडळी पण उभे राहिली होती. हम्म. ते 1931 लोकसभेच्या याला उभे केले होते आम्ही. हम्म. लोकसभेच्या याला उभे केले. हा. कधीची गोष्ट आहे? 89 हा. 89 साली हम्म. खेड लोकसभा मधून उमेदवार उभे केले होते. हा हा. सुप्रिया सुळे कदम हम्म. ते आमचे मंडळी. तर त्यांना हातीचिन्ह मिळालं. 3/11/89 हातीचिन्ह मिळाले हम्म. आणि तिकीट मिळाली होती 89 साली. हातीचिन्ह लढवलं होतं खेड लोकसभा मतदारसंघातून. आले होते का बाण निवडून? गेले नाही. आपले कसे येणार? 89ची गोष्ट सांगतो हो. ना. हो. नुकतंच काय झाले, उमेदवार पाहिजे ना, उमेदवारच नव्हते. हा. आता काय करायचं? हा. मग लोक आमचे ग्रुप म्हणले असं नाही, असं करा आता प्रत्येकाने आपापल्या मंडळीला उभं करा. सरकारी माणसाला उभे नाही राहता येत. हो हो. मग म्हणजे काय करा, मग म्हणजे तुमच्या ह्याला मंडळी उभं करा. हा हा. पण 89 मध्ये उभं केलं. हम्म. बघा आता आता BSP कशी वाढली. हा. संघटना आम्ही फॅक्टरीमध्ये होतो. हम्म. आता फॅक्टरीमध्ये कसं पैसे जमा करायचे. हम्म. आता प्रत्येकाकडे असं लिस्ट येते बाबा, हम्म. तुम्ही एवढे पैसे आहेत तुम्ही, आणि लोक खुशीने द्यायचे पैसे. महिन्यातून 2 टाइम वर्गणी काढायचं. वर्गणी हम्म. 10 तारीख लेबरचा पगार, हम्म. 1 तारीख स्टॉपचा पगार 30 तारखेला. हम्म. मग ते खापर्डे DK खापर्डे हम्म. फॅक्टरी गेटवर येणार. हम्म. मग त्यांना ते पैसे द्यायचे. 10 तारीख बाहेरून 2 टाइम द्यायचे. हम्म. 10 तारीख 1 टाइम महिन्यातून, एक 10 तारखेला द्यायचे आणि 1 तारखेला. हम्म. मग ते खापर्डे घेऊन जायचे. आणि अशा पद्धतीने फॅक्टरी खूप मोठं योगदान दिलं. हम्म. एखादा कार्यक्रम असला तर जवळ कोण 5,000 देईल, कोण 10,000 कार्यक्रमाला. पुढे हम्म. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश जायचा. पैसे कोण जमा करायचे. हम्म. आम्ही काय केलं, संघटना निर्माण केली रेजिनमध्ये. हम्म. संघटनेला नाव नाही, हा. अध्यक्ष नाही, सेक्रेटरी नाही, काय नाही. हा. शनिवारी जमायचं हम्म. एकत्र. हम्म. तर शनिवारी जमल्यानंतर 8:30 पर्यंत 8 वाजले. हम्म. 8च्या पुढं 5 मिनिटं द्यायचं. समजा उशीर झाला तर हम्म. वंदना सुरू. हम्म. काय आता आमच्याकडे तिलोक बौद्ध संघाचे लोक होते. हम्म. तर ते काय करायचे, तुम्हाला मार्गदर्शन करायचे. हम्म. काय प्रत्येक शनिवारी ते लेक्चर देणार. हम्म. हे सगळं त्याला बाधिल होतं. हम्म. इथलं BSPचा संघ आहे ना, हम्म. संघटना, हम्म. त्याला दर शनिवारी यायचं वेळेस. आता आम्ही काय करायचं, वंदना झाली की बाबा आम्ही खाली यायचो. हम्म. पण वंदनेला काय फायदा झाला, आता तुमच्या घरी वंदना आल्यानंतर पाहुणे येणार. हम्म. मग ऑटोमॅटिकली तुमचा बदल होतो. हा, पाहुणे म्हणजे आपण म्हणजे चहा द्यायसाठी मग कब्बशी आणणार. हा. कब्बशी नसेल हा. एखादं आता खाटो बसणार, मग ते बेडशीट. हा. म्हणजे असं बदल. त्यावेळेस काय ते मूर्त्या बिरत्या काय नव्हत्या, हा. फोटो आणायचे. हा. एखादं कुणाकडे असते ते आले. हा. बस असं बदल होत गेला. हम्म. आणि घरी माणसं येणार आपल्या, हा. मग माणसाचं घर साफसफाई करून हे हा. करणार ना. हा. तर आमच्याकडे वंदन आहे भाऊ, लोक येणार, काय करायला पाहिजे, साफसफाई हे ते. मग घराची व्यवस्था व्यवस्थित झाली. हम्म. वंदनाच्या वेळेस काय करायचं, तर आम्ही वंदना झाली हम्म. की पुरुष मंडळी खाली यायचो. हम्म. राहिलं कोण, लेडीज. हम्म. मग लेडीज काय लवकर खाली येत नाही. हा. मग हे माझं ते माझं नातं गोते जीवाला निर्माण झाला. हम्म. अशा पद्धतीने संघटना निर्माण झाली. जिव्हाळा एकोपा निर्माण झाला. हम्म. मग ह्याच्यात नाही जातीभेद असं काय नाही. मग कुठल्याही धर्माचा असो, हा. काय मीटिंग असली तर सर्व BSPचे लोक एकत्र येणार. काय आणि पैसे देणार कार्यक्रमासाठी. हम्म. कुठं
आता आमच्याकडे काय करतो आम्ही 100 रुपये घेऊन ठेवायचो. हम्म, काय न 100 रुपये हिशोब नाही काय नाही. हम्म. मग आमच्याकडे पैसा इतका झाला. आता कपडे भरले सगळ्याला कपडे घ्यायचे. ड्रेस पुरतं डेली पॅन्ट सफेद शर्ट सर्वांना एकसारखे. हा, आता हे झालं ना आणि कुठे जाय झालं तर पैसा पैसा भरता येत नाही ना. पैशाची जीवा काय करता येत नाही ना. हो, एखादा ग्रुप घेऊन जायचं तुमच्याकडे पैसा पाहिजे. हो. तसा पैसा भरपूर होता आमच्याकडं. हा, पण काय काळजी नव्हती. समजा एखादा आजारी पडला हम्म, आपल्याकडे पैसा आहे सगळं मग तो पैसा वापरायचा. हम्म. समजा मयत झाली हा, मग त्याने काय करायचं नाही. हम्म, सगळीकडे संघटनेकडे पैसा आहे हा, मग तोच पैसा वापरायचा. तो पैसा कशाला वापरायचा. ते मयत झाली मग तिचं बाजार आणायचा हे सगळं काय आणायचं कुणाला सांगायचं सगळं हे संघटना करते हे. हम्म, बाकी काय नाही. हा मयत पण न्यायला पण गाडी बोलावणार गाडी सगळे बसवणार सगळे आणि बाजारात आणला की बाजारात आणायचं आणि लाकडवाल्याला पैसे द्यायचे. लाकडं देऊन टाक आणि तुरंच त्याला पैसे द्यायचे बस. म्हणजे म्हणजे त्या मयत संघटना झाली की बनवायचं का कोणी ठरवलं होतं म्हणजे का काय काय संघटना बनवल्या का? हा बरोबर एकत्र आलो ना आम्ही सगळे. हा. मग एकत्र आलो विचार सुचलो ना. की आपण हा, काहीतरी हा, वेगळं केलं पाहिजे आपल्या हा. लोकांसाठी हा समाजासाठी. लोक बघ कसं अडचणी बघा तुम्हाला समजा आजारी पडलं तर आपल्याकडे पैसा आहे. हम्म. काय काळजी नाही त्या माणसाला. हा, हा आपल्या सगळ्याकडे पैसा आहे. हा. जायचं झालं तरी पैसा आहे. हा. हा बयत झाली तरी काही टेन्शन नाही. हा. हा बयत आपले सगळे हे होते लग्न मयत. बरं कसं आम्ही आता कार्यक्रम असायचा लग्न वगैरे कुणाचा हम्म, हम्म. पैसे नाही द्यायचे कधी हा. कधी कधी आयर असलं नाही द्यायचे हा. कधी. आणि समजा एखादा सत्कार करायचा झाला हम्म. फुलाचा हार नाही ते वाया जाते ना. हा. नोटाचा हार हे करायचं मग ते उपयोग पडतो ना त्या हो, माणसाला. हो. सत्कार असत आपले बीएसपी हम्म. मग पैसे द्यायचे ते. मग आता आता आहे का तसं? आता तर असं दिसत डोळ्याला आता दिसत सुद्धा नाही नाही. नाही, आता ऐकून काय पण आहे, नाही. हा, आता सगळंच हे झालंय. हा. शीतलता निर्माण झाली सगळी. आता काय पहिल्यासारखं पहिलेले एकी तुम्ही आता एकीच नाही ना आता बिलकुल एकी हा नाही. आता तुम्ही बघा त्यावेळेस अशी परिस्थिती कुठल्या जाती धर्माचा असो हा, त्याला असं जवळचं वाटायचं एकदम हा, गळ्यात मिळायचं म्हणजे इतकी आपुलकी होती त्यावेळेस फार हा, आपुलकी. हा, आता जरी भेटलेले लोक हा. एकमेकाला भेटतात इतकं भेटतात की बस जसं काय माझं कोणतरी भेटलं हो, जवळचं. हो, हो. नाही, असे आपल्या परिस्थिती तशी निर्माण झाली. हा. लोक एक जिव्हाळा निर्माण झाला त्यावेळेस हम्म. फार मोठा. आणि शनिवारच्या दिवशी मग सगळं झालं बंद की मग आम्ही शनिवारी स्टेशनला यायचो सगळेजण. हा, जरा स्टेशनला चहा घ्यायचा. चहा म्हणजे चहा कसा असं म्हणजे आता दुसरं सुट्टे आहे ना हा. जायचो चहा बी घ्यायचो वगैरे. आमच्याकडे पेंटिंगचा स्क्वॉड आहे पेंटिंग हम्म, ड्रॉइंग ऑफिस मध्ये जे लोक आहेत ना हम्म, हम्म. त्यावेळेस असं हे असं बॅनर बिन असले काही नव्हते ना असले हा, हा, नव्हते. हा, त्यावेळेस रंग व्हायचे ना. हा. तर आमच्या पेंटिंगचा स्क्वॉड होता म्हणजे ड्रॉइंग ऑफिस मध्ये लोक. हम्म, हा मग ते काय करायचं आता आपलं इलेक्शन असेल आता इलेक्शन आहे हम्म, तर मग तुमचं ते हे हत्ती काढायचंय. हम्म. काय काय इकडे असं ब्रश बुडवलं की हत्ती. हा. आम्ही फक्त आता आम्हाला काय येत नाही ना दडबडी रंगाची डबडी. हा, मग कुठे रंग द्यायचा तिथे रंग द्यायचा. हा. पेंटरवाले नाव लिहितात हत्ती काढते चालते एक एक म्हणजे खूप म्हणजे रातभर जरी काम केलं ना हम्म. तरी लोक दुसऱ्या दिवशी कामाला यायचे. आता जाता का तुम्ही कुठले कार्यक्रम करायला आता वगैरे? काय असतं आता कोणी आले ना हा, लग्न काम कर छोटे मोठे असं हा. कार्यक्रम जातो. बघा आता ही तुम्ही म्हणता ना हम्म, त्यावेळेस लाईट नव्हते इथे रोड नव्हते लाईट. हम्म, 1974ची गोष्ट. हम्म. आम्ही कसे लोक एकत्र केली भुकुम गाव हा. भुकुम गाव भुकुम तर दूर आहे इथून खूप. भुकुम माहित आहे ना. हा. भुकुमचे लोक भुकुम भोगा भुगाव भुकुम. हम्म. मी एक दिवसात रिकवर केले. हा, हे रामनवमी असते ना हा, सायकल घेतली सायकलला डबा असतो आपला हा, पाणी हा. मग असं सोबत गाव आहे ना भुगाव गाठलं भुकुम गाठलं पिरगुट गाठलं लवळं गाठलं नांद गाठलं सूज गाठलं बाळू गाठलं असं करून भाव झालं. हम्म, मग त्यांना सांगितलं आपण एकत्र आलं पाहिजे वंदनासाठी. वंदना कुणाला होते हम्म, मग भुकुमचे लोक कुठे येणार भुगावला. हम्म. वंदना कुठे सुसला. हा, भुगुमचे लोक भुगावला. हं? हा. 2 गाव झाले. 2 गावचे लोक इथे येणार. हम्म, इथले 2 गाव झाले की 4 गाव. हा. इथून निघणार
हे सगळे सुसला जाणार. हम्म, हम्म, हं? हम्म, सुसला, लवळं, नांदे येणार. हम्म, तिथून भाळोग येणार. एवढी गाव सुरुवातीला जोडली गेली आधी. हम्म, भुगाव, भुकुम, बावधार, सूस, जाद, लवळ, बालेवाड, हे बाळुंग, हम्म. सात गाव अशी एकत्र. पण कंटिन्यू दर शनिवारी. आज सुसला या शनिवारी झाली, उद्या नांदेड, भाळुग, लवळ, हम्म. वंदार कसं दारात व्हायची. असं असं ते हेच नव्हतं ना, बिहार काय नव्हती ना, हा. 74ची सालची हा, गोष्ट. हा, रोडला लाईट नाही, काय नाही. सायकलला ते बॅटरी असायचे बघा पहिले. हा, हा, हं? असं बॅटरी खोचायचं, बॅटरी आपल्या बॅटरी हा, ते बांधायचं. एका सगळ्याला बॅटरी सायकलला हा. सगळ्या. ते टायर पळाला की बॅटरी लागायची. ते आर्मीचर ते हा, ते नव्हतं, ते जड जायचं ना. हा, म्हणजे चालवलं जड हा, ते घासतं ना. हा, ते बॅटरी निघालं होतं, क्लिप लावायचं पुढे ना का ते. हा, पहिले कंदील असायचे ते हा, राखेल टाकून वगैरे ते. हा. तर ते बॅटरी लावायचं. मग हम्म. बॅटरी लावून पुढे एक बॅटरी, पाठीवर सगळ्या बॅटऱ्या. आणि रस्ता काय बरोबर होता, असं पाऊलवाट करत 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 अशा पद्धतीने सगळं गाव जोडलं. तर मग आम्हाला असते असते गाव पुरवठा भेटले, हे भेटले. मग आता वंदना घेत होते तर मग आता ते लोक, मग त्यांनी जे असतील ना लोक की आता जसं मरी आहे मानायचे, मग ते मानत होते का देवधर? म्हणतात आता काय त्यामुळं येणाऱ्या लोकांना मग सोडून दिले असेल ना आता वंदना घेत होते ते. सोडायला काही लोकांनी सोडलं. हा, आता बघा, गणपती आले, काही लोक असतात आपले लोक श्रामणे झालेले काय काय हा. सोडत काय त्या जे श्रामनेर झालेले पण. हे करतात ना. काय करतो, गणपती असला गणपती बसवायचं, हा. गणपती गेला की बुद्ध ठेवायचं. हे इथलं सांगतो ना काय. आत्ताची परिस्थिती. हा परिस्थिती डोकं विचित्र. हम्म. म्हणून म्हणलं काय आपण एवढं मेहनत करून काय उपयोग नाही होत असं होतं. पण लोक बरं, आता असे का का वागत आहेत पण? आता कसं वय बंद असतं, असं नाही का, भावबंदकीला असं होतं. तुम्ही असं केलं ना आधीच. तर बघा, इथं सिद्धार्थ ग्रंथालय, हा. फार सुंदर ग्रंथालय. इथून पुण्यात संबंध अभिलेशन मध्ये ग्रंथालय प्रसिद्ध. बर. तुम्हाला लागणार पुस्तकं सिद्धार्थ कुठे आहे ते? ग्रंथालयातून. हं? कुठे? आहे ना इथं. आता ते कसं हा. पोरांनी कपाटे विकले, हे विकले ते. तर इथून आता युनिव्हर्सिटीत काय पुस्तक आहे, हा. युनिव्हर्सिटी बी आलेलं, इथून काय भरते पुस्तकं निवड तिथे ठेवले काय. हा. तर महत्वाची पुस्तकं हम्म. काय, तर एक त्यावेळेस बघा किती 830 पुस्तकं आहे. पुस्तकं 1000 करायचे होते आणि 10,000चा आकडा झाला. 830 पुस्तकं त्यावेळेचा हो. 10,000 रुपये. हा. आणि 830 पुस्तकं. हा. पुस्तकाची किंमत 10,000, हा. पुस्तकं 830. बर. मग त्या जुनी किंमत ना, 4 आणे 8 आणे जुने हो, पाना. हो, हो, हो. त्यावेळेस उद्या डब्याची किंमत कमी, सगळ्यांची किमती कमी होते. आता किमती वाढलेल्या. तर अशा पद्धतीने ग्रंथालय सुरू केलं, बालवाडी सुरू केले, लेझिम संघ सुरू केला, गायन पार्टी सुरू केली. सिद्धार्थ गायन पार्टी, आवाज आमचा गायकाचा झाला. हा. तुम्ही गायन करायचे का? मी ना हा? गायक वेगळा, असं आहे ना, त्याच्यात बसायचो ना. हा. म्हणजे हा. काय आपल्याला काय गाता येतं, गायक वेगळा गायक. इथे राजारामगड पहिले नाही, पण आले. तुम्ही केव्हा म्हणलं का गाणं असं म्हणतो मी. नाही. आपला आवाज नाही. नाही. ते बाकीचे काय म्हणायचे प्रयत्न करायचे हा. आमच्यातलेच. हा. मग ते आमच्यात गायक होता, त्याचं नाव सिद्धार्थ रणवरे, बाणेरचा आवाज भारी. हा. राजारामगड पाहिले ते यायचे. नाही, मग आता तुमचे असतील ना मित्र त्या काळचे, आता आहेत का इथं? हाय आता गेले बहुतेक. हा. सगळे कमी कमी झाले, हा. ते गेले. ढोलकी वाजवणारे हा. सगळं, पेटी होती, हा. तबला होता, ढोलकी होती, हा. खंजिरे होती, हा. सगळं साहित्य, आता बालवाडीचं आता साहित्य आहे का होते. साहित्य? नाही, नाही, आता नाही, गेलं सगळं, सगळं. टाकून दिलं. परत लेझिम संघ होता. हा. लेझिम नाही का, एक अरुण भालेराव करून होता, अध्यक्ष होता. हा. त्याला लेझिम चांगला शिकायचा, हलगी वाजवायचं त्याला, हा. हा. हलगी वाजवायचा, लेझिम खेळायचा. हा. लेझिम म्हणजे करमणूक म्हणून लेझिम संघ असं होतं. मंडळाने जयंती वगैरे करायचे का तुम्ही? जयंती, हा. जयंतीचा काय प्रकार आहे, एक तिथं जयंती झाली, 2 जयंती असतात ना, हा. बुद्ध जयंती आणि बाबासाहेब. हा.
एक वेळेस तिकडे बुद्ध जयंती करायची हा. सिद्धार्थ नगर मध्ये. हा तर बघ तिकडे बुद्ध जयंती झाली, इकडे बघ हे बाबासाहेब जयंती हा अल्टरनेट, तिकडे पण झाले पाहिजे, इकडे पण झाले, हा असं पण एकत्र. एकत्र तिकडचे पैसे इकडे किती? यायचे मग. 2 रुपये काढायचे वर्गाने, हा ते देता येत हा 2 रुपये जड हा झाले ना, हा. हो लय 2 रुपये जड झाले. हम्म. समजा तुम्ही जर वर्गाने तुमचा कार्यक्रम वर्गाने नाही दिले, हा, तुमच्या सगळी वर्गाने पाहिजे, तुमचा कार्यक्रम असला असं एकूण एक थकबाकी पाहिजे, हा. तर तुमच्या कार्यक्रमाला येणार. हम्म. नाही बघ, वर्दलेला ते पहिले आले, दुसऱ्याला आले, तिसऱ्याला, चौथ्या वर्दला तुम्ही यायलाच पाहिजे, हम्म. नेहमच होतं. नाही तर तुमचं काय कशाला मैत्रीला येणार जाणार नाही. हा नेम चांगले होते. रंग खेळायचं नाही, रंग खेळा, रंग असं पाठी लावणार, रंग खेळू नये, हा. पलवार पण असं ते. आता तर सगळे रंग खेळतात आता. आता उलट झालं, हळद खेळतात, हे खेळतात, पैसा झाला जास्त लोकांना काय. आता हळद तर खेळतात आवर्जून. इतका पैसा घाल, अरे हळद खेळू नका होतं तर काय, हा. उलट चालले सगळं, हळद खेळ बस काय, लोक पैसा खूप आला. आता एक हळद झालं बघा, मुंबईला होतो, हा 2 नाही का, शाकाहारी मांसाहारी. हा मांसाहारी बाजूला दारूच्या बाटल्या, हा आज तिथं काय आपल्याच पैकी होते. हा. दारूच्या बाटल्या मांसाहारी, एक हा. शाकाहारी, काय बोलायचं एवढा लग्नामध्ये. पैसा झाला लोकांना आपला. हा. काय बोलायचं, पैशाचा वापर नाही करत, नीट काय लग्न करतात, साधं सबक लग्न करा, हा. नाही का. इथं लग्न लावलं बघा इथंच, हम्म. जेवण केलं साधं, पाऊस पडतोय छत्र्या धरल्या लगेच लावले, हा. इकडे छत्री, इकडे नवऱ्या नवरी, हा. बाकी असं धरलं, ते छत्र्या धरल्या, लग्न लावलं, हम्म. जेवण झालं, कशाला खर्च करायचं. हा. आणि तेच उरलेले पैसे आपल्या हा. दुसऱ्या कामासाठी. लोकांना तेच लक्षात हा. आडमाप पडलं, किती 4-4, 7-7, 8-8 लाख रुपये घालवायचे, काय रुपये. मधाशी माणसं हुशार त्यावेळेस, मलबारी लोक हुशार, हम्म? मलबारी लोक हुशार, हा खर्च नाही करत, खर्च असंच नाही. कोर्ट पॅलेस करतात, ते करतात. बाबासाहेबांनी एवढी सवलत दिली तरी लोक त्याचा फायदा नाही घेत. हा. असं आता इथपर्यंत मी साहिल, हा. मला तिसरी साहिली, रेंजल साहिली, हा याच्याबद्दल सांगा. इथं बंधन घ्यायचं ना. असं इथं वंदना घ्यायची विहार वगैरे म्हणजे. बिहार इथंच मग बंधन घ्यायचं, इथं अच्छा. बसायचो, जर शांत वाटतं. हा हा मग एक मूर्ती आली तुला कसं आणखी चांगलं कसं दिसेल ना, हा हा. त्याप्रमाणे करत हे तर वंदना घ्यायचं. तेव्हा सगळं. हे नव्हतं तेव्हा. ते नंतर विहार झाली काय, तुम्ही तिथे आहे ना सिद्धार्थ ग्रंथालय बघा, तिथं मग सगळं पूजा स्थान बनवायचं. हम्म, हम्म.